सदैव माझा
जरूर बरोबर
असून तुम्ही आज हा यज्ञ काय म्हणता? याही कारणे प्रत्येकाने जीवनात प्रगती करावी, अधोगती केव्हाही करू नये. अर्थात मला माझ्या जीवनात प्रगती करायची. मी वनस्पतीचा तारा आहे, अगदी कोणती माहिती का? या विश्वात असणाऱ्या वनस्पती याच्या करून जेणेकरून त्या अजून टवटवीत राहाव्या, अजून त्याच्यासाठी मला हा राजसूय यज्ञ करायचा आहे. आपली ज्या वनस्पती टवटवून आहे त्याला अधिक जर का बहर चढला तर त्या कोलमडून पडते. मुळीच नाही. याच्यासाठी आहे त्याला स्थिरतेने राहू दे. आज आपण काय धावणार त्यात करूया. याही कारणे तुम्ही म्हणालात या टवटवीत आहेत त्यांना जर का अजून बहर दिला तर कोमेजून जाते, मुळीच नाही. प्रत्येकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. झाड केवढं आहे, त्या झाडाला खत पाणी केवढं घालावं हे प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे. गरजेनुसार खत पाणी ज्याला घालता येतं तोच नक्कीच त्या झाडाची जोपासना करू शकतो. आता त्या झाडाला कसं खत पाणी घालावं याची पूर्णता करताना चंद्र म्हणून म्हणतोय तू जे खत पाणी ज्याला घालतोय ना त्याच्यातच ती टवटवीत आहे. अधिक जर का घातली असतील तर ती बावरून अधिक येतील आणि कोलमडून पडते. आता टवटवीत आहे म्हणून फुलं आलेलं आहे. फुलांच्या फळं येऊन या जगाला त्याचा चांगला आस्वाद करून द्यायचंय. याच्यासाठी मला इथं विखंडवाद घालायचा आणि मला सुद्धा आपण आहात. अर्थात मला मान्य असावी. मी तुम्हाला एकच सांगेन, या यज्ञाला अनुमती माझी मिळत नाही. नाही दिले तुम्ही आहे ती फार चांगलं आहे. देवाच्या पदावर असल्यावर अधिक अर्थ करण्यात काही कामाची नाही. आता ते मी नाही ते तुम्ही करता. होय होय तुम्ही देवराज इंद्र. मग देवराज ही पदवी मिळवण्यासाठी तुम्ही काय केला? यज्ञ केले. यज्ञच केलात ना. मग त्या यज्ञाला आणि हा यज्ञाचा उपदेश तुम्ही जनमानसाला करून दिला. मग देवतातले घडत असून सुद्धा मी यज्ञ का करू शकत नाही? पण हे पद मिळावं या आशेनं मी तर केलेच नाही. पण तुझ्या देवताने हे पद दिलं ते मी सांभाळतोय. तर तुला जे पद दिलंय त्याच्या तू अति का करतोय असं माझं म्हणणं. भक्ताचे राहिला असेल भक्ताच्या जीवन काढून घ्यायचा विचार साऱ्या देवतात करताय. त्याची एकट्यावर तुमच्यावर जबाबदारी नाही. वनस्पतीचा त्याग आहे. दरबारी साऱ्या देवता म्हणून करतील. पण तुम्ही केलेत किती? 99. 100 कोणी केला? केला.
मी किती तर घेणार म्हणजे हे मी जेवढा हट्टी आहे तेवढा करारी वाटत म्हणून तुम्ही मला आज्ञा करत नाही. पण मला सांगा, मानव जो भक्तिमार्ग स्वजीवन आचरणाला म्हणतात त्याची पुण्य कोणाला मिळते? देवताला देवतांना मिळते ना. मग देवतत्व असून तुम्ही भक्ती तत्वाला विरोध का करता आहात? आज आम्हाला देवांपेक्षा एका मात्रेला श्रेष्ठत्वाची किंमत भक्ताला देतोय. मी विरोध कुठे करतो? मी सुद्धा भक्त आहे म्हणायला हरकत नाही. आणि भक्ताच्या जागी पुच्छ मानून मला सुद्धा आज्ञा द्या. मग त्या भक्ताची माळ घातली एका मात्र धनुष्याच्या डोळे. म्हणून आज मी भक्ताची मनोगणनी करतोय. होतोय की चांगलं होतंय त्यात अति झालं ते त्याची माती होऊ नये. मुळीदार नाही. देवाचिंद्र मला माझ्या वनस्पतींचा उत्तराचा प्रगती करायची आहे. आता त्यावेळी मी तर तुला येऊ शकत नाही. वाटे लोक संघ या ठिकाणी निर्माण होते. देणार नाही. नाही देणार नाही. नाही. मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तिची तरफ घेऊन जाणार नाही. तुम्ही मला आज्ञा देत नाही, तेच मला आहे. पण मात्र तू काय त्याची परिपक्वता केव्हा होणार आहे?